सगळीकडे रक्तदानासाठी पण पोलीस ठेवतात, एवढं मूर्ख सरकार आहे। जिथं रक्तदानासाठी पण पोलीस ठेवतात एवढं मूर्ख सरकार आहे। सरकारवर भलतेच भडकले बच्चू कडू। अमित शहावरही ताशेरे ओढले। आमचे 28 लोक शहीद झाले असं बरंच काही बच्चू कडू संतापून बोलले। आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर काढलं असतं तर ब्रेकिंग न्यूज झाली असती, पण रक्तदानाची ब्रेकिंग न्यूज होत नाही, हे या देशाचं दुर्दैव आहे। रक्तदान करून होणारं आंदोलन हे या देशातलं जगातलं पहिलं आहे आणि मला वाटतं याला तुम्ही त्याला कसा न्याय देता या तुमच्याकडून अपेक्षा आहे। सदिच्छा भेट घेणार आहे का तुम्ही? सध्या ते नाहीच आहे ना, इथं आले का? आले असेल तर भेट घेऊ। तुम्ही मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार म्हणताय, पण महाराष्ट्र शासनातर्फे पोलीस मोठ्या प्रमाणात पोलीस पाठा सगळीकडे रक्तदानासाठी पण पोलीस ठेवतात, एवढं मूर्ख सरकार आहे। जिथं 28 जण शहीद झाले तिथं यांचा पोलीस ठेवला नाही। यांची अक्कल गहाण ठेवली होती का पाकिस्ताननं अक्कल गाळप केली होती? अरे तिथं 28 लोक जर तुम्ही तिथे जर सुरक्षा रक्षक ठेवले असते किंवा एखादे 2-3 सैनिक ठेवले असते तर 28 मरण पावले नसते। पण मूळ अमित शाहने तर कबूल केलं, हमारी चूक हो गई। चूक हो गई तो 28 लोग अगर वहाँ शहीद होते हैं तो अब किसको मारना चाहिए? आणि इथं पहा ना बंदोबस्त, रक्तदानासाठी बंदोबस्त, म्हणजे इथं पिण्यात तहान लागली असन आणि पाणी पाजायचं असन तरी बंदोबस्त होत आहे। एवढी मूर्खता आहे देशामध्ये। उलट 4-5 पोलिसांनी रक्तदान करावं असं वाटलं होतं। ते आमचे भोसले साहेब, मिनिस्टर साहेब इथं येऊन रक्तदान करून सामील झाले असते, म्हटलं असतं का आम्ही लढू तुमच्यासाठी, एवढे 2 शब्द खुश केलं असतं शेतकऱ्याला। पण ते दानत्व गेलं, संपलं। मागे ही सरकार नाहीये याप्रमाणे त्यांनी आश्वासन दिले होते, त्यापैकी कुठलंच आश्वासन पाठीमागं नाहीये। मी तुम्हाला सांगितलं, कर्नाटकचं बजेट कितीचं आहे? 3 लाख कोटीचं। तरतूद किती आहे? 45,000 कोटी। आमचं बजेट आहे 7 लाख कोटीचं, त्याच्यापेक्षा दुप्पटनं मोठं आहे आणि तरतूद किती आहे? 9,000 कोटी। कसं सरकार सोबत आहे आमच्या? कसं म्हणणार सोबत आहे? आणि मग देवेंद्रजी काय म्हणत होते? 7-12 कोरा 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 बोला ना, तोंड काय बनाय? फेमिकॉल टाकलं का तोंडात? बोलले पाहिजे ना ते।